शेजारी शेजारी पक्के शेजारी. सो केक मेकिंग कॉम्पिटिशनचा विनर आहे वन अँड ओनली. चिटिंग आहे. चल सेटिंग आहे. चल वन अँड ओनली नावाचा कोणी स्पर्धेत नव्हताच ना गुरुजी. अरे बलूची, वन अँड ओनली म्हणजे काय? वन अँड ओनली म्हणजे एकमेव अद्वितीय. ये तू मला शिकवू नको, कळलं ना? मी वन अँड ओनली नावाच्या बेकरी बद्दल बोलतोय. तुम्ही तोंड बंद करा. मोनिका, आज विनरचा विजेता आहे ना, त्याचं जाहीर डिक्लेअर करून टाक जल्दी से. लाजो, फर्स्टली विनर अँड विजेता एकच. सेकंडली डिक्लेअर अँड जाहीर एकच. शाबास, रटले बेटा रटले. डिक्लेअर मी. ओके, सो द विनर इज अय्यप्पा, ये अट्टीचं सोंडा काय बोल. एक तर तुझं कान बंद आहेत का नाही, तुझं तोंड बंद ठेव. अयो काय बोलणं सोडलं, जरा मोठ्याने बोलणं सोडा की. हो अरे आले झोंड झोंड. अय्यो आम्हाला दार ते नाही, झोंड झोंड जिंकलं बघा. मला कळलं मगाशीच. अलेक्स झोंड यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तेरे झंडूलाल की वजह से तुम जीत नहीं पाई, हार गई. हाँ वो तो है, हम तो हार गए. चांस गया. जी एक बात बताओ, मी जिंकले नाही याचं तुम्हाला वाईट वाटतं आहे का तुमचा चान्स गेला याचं वाईट वाटतं आहे? अरे हा मी अलेक्स झोंडांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरं तर आजच्या ह्या माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या बायकोला देऊ इच्छितो. म्हणजे खरं तर तिच्यामुळेच हा दिवस मला बघायला मिळालाय. तिने मला एकदा सांगितलं की मला केक खायचा आहे, आणि मग तिनेच एक कोचिंग क्लास शोधला आणि मला त्या क्लासला जायला सांगितलं. मग काय, मी केक बनवायला शिकलो आणि लगेच घरी केक केला. तिला खूप आवडला. खरं तर केक काय, रोज मी घरी स्वयंपाक करतो तेव्हा ती माझ्या मागेच उभी असते. आज मला कळलंय एका पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा केवढा मोठा हात असतो. खरंच सांगतो मित्रांनो, स्वयंपाकघरात कांदा कापताना डोळ्यात येणारे आसू आणि आंबा कापताना ओठावर येणारे हसू याचा साक्षीदार असतो आपल्या स्वयंपाकघरातील चाकू. थँक्यू. त्याला प्राइस देऊ. धन्यवाद. मी आजच्या या शुभदिनी तुम्हाला सगळ्यांना क्रिसमसच्या शुभेच्छा देतो आणि हा बेस्ट केक खाण्यासाठी आमच्या घरी येण्याचं आमंत्रण देतो. सगळ्यांनी माझ्या घरी. बोलने दिया तो बोलने ही लग गया कमीना. हाँ, अभी इसके बाद मैं ठोकूंगा भाषण. तू विनर नाहीये भाषण ठोकायला, आणि आता तू काय हारलास म्हणून भाषण करणार आहेस का? ए लता, चुप बेटा, बीच बीच में बोलती रहती है. अब हम भाषण ठोकेंगे. और बात यह है कि अभी एलेक्स जीत गया है, वो केक का कंपटीशन खत्म हो गया, ये तो सच है. अभी अगला कंपटीशन है गाने का कंपटीशन, वो है बल्ला और मेरे बीच. तो क्या है, मैं गा पाता हूँ, ये कमीना बेसुर है, वो नहीं गा पाएगा. तो रिजल्ट तो यहीं पे डिक्लेअर है कि हम ही जीतने वाले हैं. एक मिनिट, त्याचा काय संबंध आता इथे? इथे स्पर्धा कुठली चालू आहे? केकची. त्याचा निर्णय झालेला आहे. ह्याच्यानंतर एक मिनिट. हाँ, ये गाने का कंपटीशन होगा कि नहीं हो बताओ. पंडित जी जरा शांत बसाओ. मग बल्लाळ मामा किती बोलतो, गप्प बसा जरा. गाण्याच्या स्पर्धेला अजून वेळ, त्याआधी क्रिसमस ट्रीची स्पर्धा होणार आहे. आपण सगळे त्याची तयारी करूया. हाँ, ये मस्त मस्त, चला ना केक खाऊया ना. काय मग बोरू, कसं तुला सगळ्यांसमोर केक भरवायला लावला? म्हणलं होतं ना मी. अहो खरंच ग, सॉलिड आहेस तू, मानलं तुला.
हे माणसाने मनाशी निग्रहाच्या गाठी बांधल्या ना की आग्रहाच्या परिसीमेचा विग्रह होतो आणि मग तीच संधी असते मनसुबे पूर्ण तयारीनिशी आणि बुद्धिप्रमाणाच्या योग्य वापरानं पूर्ण करण्याची. माऊ तू विषय बदलू नकोस हा. मी तेच बोलतीये मोरू. काही काय अर्थ काय याचा? अरे म्हणजे मला ना खूप छान वाटतंय. तुम्हाला सगळ्यांसमोर केक भरवलास आणि कोणी काही नाही बोललं. बघ, नावाचं मोरया बल्लाळ पाठक आहे मी. बास हा बास कळलं. नाही माऊ पण खरंच तू खूप सॉलिड आयडिया काढली. हो ना. मग आता तू माझ्यासाठी एवढं केलंस ना मीही तुझ्यासाठी काहीतरी करणार. काय करशील? केक? नाही मी सगळ्यांसमोर तुझ्यासोबत नाचणार. हे मोरू केक बनवण्यापर्यंत ठीक होतं. हे काहीतरी भलतच नको बोलूस हा. आता का हा? कुठे गेली ती परीच्या ग्रहाची आग्रहाची समता वगैरे? म्हणजे हे असं होतं तू आमच्याशी बोलायला लागल्यावर. तू फक्त एक लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत नाचणार म्हणजे नाचणार. अरे बापरे मोरू, अरे असं कसं करणार तू? नाही माहिती म्हणजे कसं करणार आहे. आता बोलून बसलोय खरा, करतो काहीतरी. मी करेन ना. मोरू ऐक ना. अरे बल्लाळ गुरुजी, बल्लाळ गुरुजी. पंडितजी या. असं नसतं. मग कसं असतं? नाही असं नसतं वा म्हटलं. हा बसू. हा बसा बसा या बसा. बल्लाळ गुरुजी. हा अरे हो. हे पंडित विश्वंभर नमस्कार नमस्कार. संगीत विशारद आहेत. हा गडा गोड आहे. आपलं गळा गोड आहे यांचा. पण यांना बोलता येतं का नुसतेच गातात? पंडितजी तुम्ही काय घेणार? नाही मला काही नको. उगीच तुम्ही तळकट तुपकट काहीतरी देणार, माझाच आवाज बसायचा आणि परत वर तुम्ही म्हणणार अष्टपुत्र्यांनी कसले शिक्षक आणले म्हणून. नको नको मला काही नको. अहो असं काय करता? काहीतरी घ्या ना. अहो निदान चहा तरी. त्याच्याबरोबर कुरमुरे चिवडा पोहे बिस्किट चांगलं असतं शरीराला. ह्या कोण बाई आहे? ही माझी सगळ्यात मोठी बहीण लता. हा मध्ये 3 बहिणी आहेत, आशा उषा मीना. आणि नंतर आमचा हा बाय. जरा गप्प बसायला सांगता का त्यांना? तिला आहे बघितलं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. जाऊ द्या ना आता. काय तुमचं सुद्धा. पंडितजी तुम्हाला काही एकमेकांना प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आम्ही बाहेर जातो. काय बाहेर काय जातो? हा एकमेकांना प्रश्न विचारायला काय लग्नाचा बघण्याचा कार्यक्रम आहे का? पण मला विचारायचे काही प्रश्न. अहो पण मग त्यासाठी एकांत कशाला हवा? नाही अहो तसं नाही. म्हणजे मला तुमच्यातल्या संगीताविषयी जाणून घ्यायचं. सांगा बरं काय काय येतं तुम्हाला? मी खरं सांगू का, मला तसं बरंच काही येतं. वा वा सांगा. म्हणजे प्रश्नच येत नाही. मुख्यतः मी अग्रलेख लिहितो. एका उपसंपादकच आहे. म्हणजे मी नाव येत नाही माझं, पण तरी सुद्धा अग्रलेख मात्र फार प्रसिद्ध असतात माझे. लोक अगदी कौतुक करत असतात. मला अजून बऱ्याच गोष्टी येतात. उत्कृष्ट कविता करतो. मराठी भाषा ही खरं तर माझी अत्यंत लाडकी गोष्ट आहे. चांगली मराठी बोलली गेली पाहिजे, ऐकली गेली पाहिजे, लिहिली गेली पाहिजे. त्यामुळे कसं असतं, माझं लक्ष असतं मराठी लिखाण, व्याकरण, शुद्ध लेखन. अक्षर वाईट आहे पण. अक्षर वाईट असलं म्हणून काय झालं? शुद्ध लेखन व्याकरण वगैरे सगळं व्यवस्थित असतं माझं. हा नाही ते सगळं ठीक आहे हो. मी गाण्याबद्दल विचारतोय, त्यातलं काय येतं हा ते सांगा. खरं सांगू का, गाण्यातलं तर मला काहीच येत नाही. बर मग आपण आधी ते शिकूयात. हा बर सारे गमप आधी शिकूयात. हा आता मी म्हणतो मग तुम्ही म्हणा. लगेच? हो लगेच. असं लगेच शिकवणी चालू? येईल काळजी करू नका. मी म्हणतो मग तुम्ही म्हणा. हो हो म्हणा. सारे ग म प. हा म्हणा. हा हा सा रे ग म प ध प. हा. आधी सारे म्हणा. हा सारे अहो तुम्ही का जाताय? तुम्ही म्हणालात ना सारे म्हणा. अहो गाण्यातलं
सारे ग म हा क्या बात है, बरोबर आहे बरोबर गा आहे. गा ना गा सारे गा गा ना. अरे एवढं सांगता गा ना. सारे हा. सारे ग बरोबर आहे बरोबर. सारे ग मग कसा मंद्र सप्तकाचा लागायला पाहिजे. आणि ना असं बाळ असं म प ध असं सूर लाव रे बाळांचं. मला काय वाटतं माहितीये, एकदा सा नीट लागला ना सा की मग झालं, मग जमेल तुम्हाला. अगदी सा नीट लावा. आणि कसं करायचं माहितीये का, असं चढवत नाही रे. म प ध. ताई लता नाव आहे ग तुझं. चला मी येतो. का थांबा ना. कोण साली नाही, खूप जण आहेत ना तुम्हाला शिकवायला, माझी गरज काय. येतो, माफ करा, चिडू नका. सांगा ना त्यांना, खरंच चिडू नका. हे बघा, मला तुमच्याकडनं गाणं नक्की शिकायचं आहे, मी प्रयत्नही करीन. मला फक्त एकच सांगा, आत्ता साधारण माझा जो तुम्ही आवाज ऐकलात आणि आत्ता माझी जी स्वर लावण्याची पद्धत पाहिलीत, तर माझ्या या प्रगतीवरून तुम्हाला काय वाटतं, मला साधारण किती दिवसात गाणं येऊ शकेल? फार लवकर शिकाल, फार लवकर. एक 15-16 दिवस नाही, 15-16 वर्ष लागतील. काय ग, कुठपर्यंत आली तयारी? होतंय. काय ग, तुला काय झालं असं तोंड पाडायला? काय नाही, ते यांची गाण्याची स्पर्धा आहे ना, आणि नेमकी मीच नाहीये, मी चालले ना बाहेर. मग तुला थोडंच गायचंय. वंच तसं नाही हो, म्हणजे मी जर का यांच्या पाठीशी अशी खंबीरपणे उभे असते ना स्पर्धेच्या वेळेस, तर मग यांना असा जोर मिळाला असता ना गायला, पण मीच नाहीये ना. हो का? मग आम्ही असताना नाही का मिळणार त्याला असा जोर? आणि एवढीच काळजी आहे तुला तर जाऊ नकोस साखरपुड्याला. कोण कुठली ती मैत्री? नाही हो, नातं तसं जवळच आहे ना, आणि मला जायलाच पाहिजे कार्यक्रमाला, कारण आता ते प्रेझेंट वगैरे सगळं आणून ठेवलंय ना. बाई हो हो, वायाच जाईल नाही तर. काही काळजी करू नकोस इकडची, आम्ही सगळं बघतो. तू फक्त एक काम कर, जाण्यापूर्वी खाण्याचे असे भरपूर पदार्थ बनवून जा. म्हणजे चिवडा वगैरे तर काय तू करशीलच ग, पण अगो बेदाणे आहेत का ग? हो आहे. बाळाला बेदाणे खूप आवडतात. असं चांगलं बेसन भात, साखर घाल, तूप घाल, त्याचे असे गोळे बनव आणि वरती बेदाणा लाव एक एक छानसा. अय्या वंच, म्हणजे बेसनाचे लाडू करून जाऊ आता घाई घाई? आता त्याला कितीसा वेळ लागतोय, आत्ता होती. आणि तुला सांगते यामिनी, हा सांगा. कलाकाराची की नाही मर्जी सांभाळावी लागते. हो ना. आता बाळाला किती रियाज करावा लागणार आहे. अगं त्याच्या रियाजावर मला जातीने लक्ष ठेवायला हवं. मग स्वयंपाक घरात असं काम करायला वेळ मिळणार आहे का मला? बरोबर. सांग बरं. म्हणून तू सगळं करून ठेव. 4-5 प्रकारची लोणची करून ठेव. आणि साध्या पोळ्या लवकर खराब होतात बाई, त्यापेक्षा पुरणपोळ्या कर, दशम्या कर, चांगल्या 30-40 कर, पुरतील तेवढ्या 2-3 दिवस तर. हो चालेल. लता त्या एवढ्याशा नाही पुरणार. अगं छे ग, मला एकटीला मेला किती लागतात. आणि तुमचं तर काय ते ब्रेडवर सुद्धा भागतं, हो की नाही? मी एक काम करू काय? मी की नाही स्वतःला असं किचन मध्ये कोंडून घेते, हे सगळं करत बसते. कशी वाटली माझी आयडिया? छान आहे, उत्तम. आत्या तू काही काळजी करू नकोस, तुझ्याच्यानी होईल ना तेवढं करून जा, बाकीचं सगळं मी करेन. अगं बाळा यामिनी, शक्यतो हिला नको बरं का कुठला पदार्थ करायला देऊ. उगाच हिने केलेला पदार्थच बाळाने रियाज करताना खाल्ला. अगो बाई नको ग, कलाकाराची मर्जी सांभाळावी लागते. हा तू कर पटापट मी काय सांगितलं ते दशम्या पुरणपोळ्या. लाग तयारीला लाग, लवकर लवकर. आत्या काही काळजी करू नकोस, मी आहे ना. पण मी बघते लता आत्यांकडे, डोंट वरी. काय झाला? रावसाहेब ऐका ना, काय माझं म्हणणं काय आहे, काय? आपण आहे ना आपण ख्रिसमसचं झाड बनवायला घेऊ. तुम्हाला सांगतो मी एकदम बेस्ट बनवतो.
आमच्या जॉन साठी मीच बनवलं होतं ना. कोण जान? जान आपली जान आहे, डेपो मधला आपला ड्रायव्हर दोस्त. तुम्हाला सांगतो माझ्या मुलाने आणि सोलोमन आंटीने मला मदत केली होती. एकदम बेस्ट झाड. अरे तुम्ही बघत राहा रे, मी काय सॉलिड ट्री बनवतो बघ. माझं काय म्हणणं आहे बलूची, काय? आपण असं एक एकटी झाडं बनवणार, त्याच्यापेक्षा जोड्या करायच्या का? हा नाही ना बाई, साप चुकीचा आहे. मी काय म्हणतो, अशा जोड्या बनवण्यापेक्षा अनेक झाडं होतील की नाही दाखवण्यासाठी. अरे पर्या, पण कशाला तामझाम वाढवायचा आहे ना. ही मैना बोलते ते एकदम करेक्ट आहे. आपण 2x2 अशा जोड्या करून घेऊ. पण बलूची काय? एक जोडी पहिलाच ठरली, वा, एक नंबर जोडी भारी. कोणती माहिती का की? कुठले? म्हटले मी आणि पोपटराव. आपण पोपटराव हाय कुठे? पेरू का तो? ते डायरेक्ट शाळेत येणार आहेत. बरं मी काय म्हणतो, काय? मी काय या स्पर्धेत भाग घेत नाही, कारण मी एक स्पर्धा जिंकली आहे ना. मला राग येणार म्हणजे मला राग येणार, बांबूंना सर बलूची डोक्यात घालेन. बलूची थंडगे तो मेला आहे बाहेर. अरे वसाड्या, राग नाही भाग घेणार आहे तो. भाग या बघ परब, याला ना, या मुसलोनीला ना फक्त तुझीच भाषा कळते रे. म्हणून तुम्ही दोघांनी मिळून झाड बनवा. हवालदार शेट्टी मस्त आहे जोडी. माझी कुठली जोडीच नाही. माझ्या उंचीमुळे मला कोण झाड बनवायला गेलं असं वाटत नाही. या छोटा भीम, या येडास काय इथे बघ. अरे तुला माहित आहे का, हिटलरची उंची पण छोटीच होती. मग पण अख्खा जग त्याला घाबरायचं, असं थरथर कापायचा. तो टेन्शन नको घेऊ, आपण दोघं मिळून झाड बनवू. अरे पण बलूची, हा. आपण झाड कसं बनवायचं? अरे आता इथं काय बी ठरवायचं नाही, डायरेक्ट तिथं बघू काय होतंय. हा, तुला मी सांगतो ना माझ्या बरोबर मी जॉर्डिनला. एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. हा, हे आले उशिरा. का झाला उशीर? हाँ, वो सबको सॉरी बोलता है पहले. क्या हुआ पता है? वो अरे सुबह उठा तो फिर वो इलाहाबाद एक्सप्रेस का टाइम हो गया. दांत मंजन किए, हाथ धोए, नाश्ता खाए. नाश्ता काय केला? वो उपमा किया था. और फिर गप्प बस. आधीच उशिरा यायचं, काहीतरी फालतू गोष्टी सांगायच्या आणि अजून वेळ काढायचा. सर, लेट्स कंप्लीट दिस स्टोरी. नो गप्प बस. माझ्यासोबत काय ओरडताय तुम्ही? हा, मला सांगा, कोण कोण बनवणार आहे क्रिसमस ट्री? आम्ही बनवणं सोडणार बघा ते पेस्ट्री. अशा पेस्ट्रीविना तुला आता. ए बलूची, तुला माहिती ना तो बाहेर आहे का? अरे मला पेस्ट्री नाही रे, क्रिसमस ट्री. कळलं. छान छान छान. काय रे, कशाला रे? कोण रावसाहेब, रडायला काय झालं? काय झालं राहू? काय रडतो तू? मला काहीतरी आठवलं. काय? मला साहेबांनी रडवलं. काय रडवलं तू? बिचारा किती लहान आहे. मनिका, पहिली बात म्हणजे मी त्याला रडवलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मोठमोठे मेसेज करतो तुला, तेव्हा असतो का तो लहान? तू शट अप. तू काय केलं ते सांग आधी. अरे मैंने कुछ नहीं किया, पूछा उसका. राहू, काय रडतो तू? राहू, काय केलं तू अच्छा? गप्पा बसा सगळे, गप्पा बसा. रावसाहेब, रडू नको. सांग बरं, काय झालं रडायला? काय आठवलं तुला? सांगतो गुरुजी, सांगतो. हा. नेहमीप्रमाणे आमचे साहेब गाण्याचा रियाज करायला बसले. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आमचे साहेब किती चांगलं गातात ते. साहेबांनी एक गाणं गायलं. ते गाणं इतकं भारी होतं, माझ्या इथे लागलं आणि मी रडायला लागलो. गप्पा बसा. अरे वा, खबरदार रडला असतात. अच्छा, असा डाव आहे काय? हा, इथे यायचं आणि बिरजू किती चांगलं गातो हे मला सांगून माझ्यावरती दबाव आणायचा प्रयत्न आहे की काय हा? हा, हे बघा, असा माझ्यावर दबाव वगैरे काही येणार नाही. मग उशिरा यायचं ते यायचं आणि असली कारण द्यायची. असली कारण नाही, हे कारण असली आहे.
गाण्याची स्पर्धा आहे. हा, म्हणजे तू आणि मी दोघही जण आहोत. स्वतः एकटा गाणार नाहीयेस. माझी सुद्धा तयारी चालू आहे. मी सुद्धा रियाज बियाज सगळं व्यवस्थित करतो आहे. अरे जा बड़ा आया है रियाज करने वाला. मुंह देखो रियाज करने वाले का. अरे माझा पण रियाज चालू आहे. जास्त तयारी तुझ्यापेक्षा जास्त चालू आहे. ऐकायचं का गाणं? तुम्ही ते गाणं गाऊ नका. नाही गाऊंगा. मला माझे आश्रू आवडते येत राहू दे. मेरे बच्चे नाही गाऊंगा मैं. या ठिकाणी आमची महिनाभर रडते. रडवणारे गाणे म्हणून नका. महिनाभर रडू नका बरं. गाना कहना है कहना है आज तुमसे ये पहली बार. ओ तुम ही तो लाए हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. गाणं खरंच चांगलं म्हणलंस तू. आणि असं नाही, पण मला असं वाटतं की शुद्ध आणि कोमल अशा दोन स्वरामध्ये जरा घोटाळा झाला. थोडा स्वर हल्ला मध्ये. हल्ला. एक बात सुन. खाली शुद्ध और कोमल ये शब्द में मालूम है, उसका अर्थ मालूम नहीं है संगीत में. समझ गया? इतना ही कह रहा है ना, तो गा के सुना. बोला तुम्ही. हरकत नाही. शाबास. मी सुद्धा गातो. वाजत किती? 12ला 10 कमी आहे. बापरे. अरे देवा, गायलो असतो मी, नक्की गायलो असतो, पण 12ला 10 कमी असताना कधी गातच नाही मी. अच्छा, तो 12 बजे गा. 10 मिनिट रुकते हैं. काही थांबवायचं कारण नाहीये. मी म्हणून दाखवू शकतो. रियाज झालेला आहे. मगाशी तू कुठलं गाणं म्हणलास? कहना है. आता माझं गाणं ऐक. सर्व मराठी बांधवांसाठी आता पुढचं गाणं आहे. आज आपण ऐकणार आहोत. रेडिओ बंद कर. गाणं गा. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. त्याला मी म्हणलं असं करू नकोस, पण सांग. एक नंबर का बनला. हे गाणं आहे. सुन, हे गाणं है. हे गाणं लिहिलेलं फार चांगलं आहे. ते लिहिलेलं गाणं फार चांगलं म्हणला. फक्त याच्यामध्ये धुन नाही थे. धुन. हे गाणं असं नाहीये, असं आहे. सुन. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती यामिनी ओ मेरी यामिनी. काय झालं? का हाका मारतीयेस? नहीं कुछ नहीं. यामिनी कुठे आहे? ती आता नहीं येणार. काय? तबीयत खराब हो गई क्या उसकी? बुखार है, बीमार है. अगर तिला काय होतंय? वही तो पूछ रही हूँ. उसको कुछ हो रहा है क्या? सिर में दर्द है का? हुआ क्या है उसका? नाही ग बाई, काही नाही झालं तिला. अच्छा, तो बल्लाळ भाऊजी ने मना कर दिया क्या? मनोरमा, असं काही नाहीये बरं का. अगं तिला जरा बाहेर जायचंय. जाण्यापूर्वी वंचना काय खायला देऊ आणि काय नको असं झालंय तिला, म्हणून स्वयंपाक करतेय. का काय? तिला असं वाटत आहे की वंचना म्हणजे तुम्हाला काय खायला करू आणि काय नको. तुझं काय काम आहे ते सांग आधी. कुछ नहीं, ऐसे ही थोड़ा खाजगी का पर्सनल था. अगो बाई, एवढं काय खाजगी का पर्सनल? मला ते सिरियल विषयी बोलायचं होतं थोडंसं.
आमच्याकडे नाही बघत हल्ली ती सिरियल. हाँ वही तो यामिनी कह रहे थे की जेव्हा सिरियलचा टाइम येतो तेव्हा बरोबर रिमोट गायब होतो. पण काय चाललंय ग त्या सिरियल मध्ये? क्यों बताऊ? अच्छा ठीक आहे सुनो. त्या सिरियल मध्ये ना त्या हिरोईनचा जो पती परमेश्वर आहे त्याची आत्या आलेली आहे. हो का? अगं बाई. आणि ती बाई पक्की डॅम्बेस आहे. एक नंबरची डॅम्बेस. और वो कैसे है मालूम? खायला बाहेर आणि भुईला बाहेर. हो बाई अशी आहे. आत्याच ना ते. तर अशी आहे वो औरत. और फिर ती तिच्या सुनेला खूप काम करायला लावते. छोळते. दिवसभर किचन मध्ये कोंडून ठेवला आहे. अगं मग बघता कशाला असल्या सिरियली? त्यापेक्षा खाण्याचे इतके छान छान चॅनल्स आहेत ते बघावेत. तिथे छान छान पदार्थ शिकवतात. ते शिकावेत, करून बघावेत आणि एकदा का छान जम बसला की मला करून खायला घालावेत. चलेगा. पता नहीं इतना खाते कहाँ जाता है. नहीं कुछ नाही. आत्या ते कालच त्या टीव्हीवर मी पाहिलं त्या चॅनलवर बॅटच्या वटवाघुळाचं सूप दाखवलं होतं. तुम्हाला आणू बनवून? काहीतरी काय बोलतेस ग? थोडासा चकलं. नको थोडासा. अच्छा सुनो जरा यामिनी को बाहेर भेज दो ना प्लीज. ती नाही येणार. काम आहेत तिला. बाहेर जायचंय तिला. वटवाघुळाचं सूप खायला घालते. कॅन्सल ही स्पर्धा कॅन्सल. अरे बोर आहे रे. या स्पर्धेत कोणी काही खायलाच बनवणार नाहीये. पण यामध्ये आपल्याला विविध कलाविष्कार तर बघायला मिळतील. आणि आत्या जरा मेंदूलाही खुराक मिळेल नाही का? चला करूया सुरुवात. करो. ओके फर्स्ट प्रेझेंटेशन राऊ ॲट बलूची. या हे बघा माझं झाड. ये भिकारी कहाँ से लेके आया है? अरे काय रे प्रद्युम्ना? तुला बोलवतोय गिरीश. तुझ्याशी बोलतोय. काय हे नाताळचं झाड आहे असं असतं? असं विचित्र? अरे सांताक्लॉज सुद्धा घाबरेल ह्या झाडाला. ओके नेक्स्ट हवालदार अँड शेट्टी. हवालदार काका तुमचं प्रेझेंटेशन कुठे आहे? दाखवतो ना. हे बघा. काय केलं तू? काय केलं म्हणजे? काय ही माझी काठी आणि ह्या शेट्टीच्या हॉटेल मधला कढीपत्ता असा मिळून आम्ही हा ख्रिसमस ट्री बनवलेला आहे. परब तू चांगलं ट्राय केलं पण ते खूप वाईट आहे. इट इज बॅड. एनिवे आता मैना तू दाखव. थांबलाच है हमें लोग. अरे देखो थांबा बोल रही है और कुछ चली गई. आणि नैनाबाई नाही त्यांचं मैनाबाई असं नाव आहे. तेच बोलला मी. मैना वेरी नाइस कॉकलेट. यस अरे यही तो है क्रिसमस पेड़ का ट्री. गो पेड़ ट्री एकच. वही तो रटले बेटा रटले. ओके लाजू लेट मी डिक्लेअर. ओके आता या कॉम्पिटिशनची विनर आहे मैना. आता मी भाषण करणार नाही. अच्छा आहे. जान छोटी. कसे भाषण आहे ना आमचे पोपटराव करतात. तर माझं काय म्हणणे मी पर्सन घालून एखादी लावणी करते काय नसतं. मैना नाही क्रिसमसला लावणी नको प्लीज. ही मोनिका मग कशी मजा येणार? आपल्याकडे एक सरप्राईज आहे. क्या है सरप्राइज? हा तुम्हाला पाहिजे सरप्राईज? मैंने कुछ कहा है कुछ. ये दे रही है तो मेरी माँ. हाँ तो वो दे देगी. मुंह फाड़ के खड़े मत रहो. दे देगी. मोनिका काय सरप्राईज सांग ना लवकर. आपल्याकडे सांचे क्लॉज येणार आहे आणि आपण सगळे वेलकम करायचंय. सांचे क्लॉज. आपलं मोरू आहे. या
सगळ्यांबरोबर नाचणारे, गाणारे, धमाल करणारे आणि तुम्हा सगळ्यांना गिफ्ट देणारे भरपूर. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. हुशारच रे तू. मग तुला काही शंका आहे का? नाही, अजिबात नाही. तू हुशार आहेस म्हणूनच माझा आहेस. आणि खरं सांगू, सांता बनून तू इतका गोड दिसत होतास माहितीये. एकदम ससुल्यासारखा, सशासारखी मऊ मऊ दाढी, खूप गोड. मला खूप मज्जा आली. माऊ, तुझ्यासोबत जर मला रोज नाचायला मिळणार असेल ना, तर मी रोज सांता क्लॉज व्हायला तयार आहे. सो स्वीट. माऊ, तू सांग ना, तुला माझ्यासोबत नाचून कसं वाटलं? मला की नाही पायांच्या पदन्यासांनी प्रेमाचे पडघम फुटफुटले, पापड्यांनी पापड्याचे पाणी पुसले. जे वाटलं ते सांगितलं. हे असं वाटलं तुला? अच्छा अच्छा. माऊ, लयच राडा घातला आपण नाही. मला ना असं काहीतरी जिंकल्यासारखं वाटतंय. तू मला तर केव्हाच जिंकलंय. चीटिंग केलंय, चीटिंग. तुला काय झालं आता? चीटिंग केलंय, चीटिंग. चीटिंग करून जिंकलाय तुम्ही दोघं. उभे, अगं काय झालं? तुम्ही चीटिंग केलीये. अगं पण तुझं डोकं असं तव्यासारखं का टापलंय? मग काय करू मी? तिकडे तुमच्या दोघांचेही वडील कॉम्पिटिशनच्या तयारीत खूप बिझी आहेत. रियाज करतायत ते केवढे टेन्शन मध्ये आहेत. आणि तुम्ही दोघं सणाचा गैरफायदा घेताय. केक काय भरवताय, नाचताय काय? आता आहे ना मी ना तुमचं नावच सांगणार आहे. रुबी. अरे देवा. मुरू, ती रुबी काही गोंधळ नाही ना घालणार? अगं रुबीचे ती गोंधळच घालणार. अरे देवा. आता काय गोंधळ घालणार आहे काय माहिती. लाजवात्या, ए लाजवात्या, लाजवात्या. काय है? मी ना तुझी मदत करायला आले. मुझे एक मदद करना कि मेरी कोई मदद मत करना. लाजवात्या वा. म्हणजे? हे भगवान, कुछ नहीं. लाजवात्या, मी तुझी अशी नाही तशी मदत करायला आले. अशी नाही तशी मदत मत बोल. ये लड़की क्या बोलती है, मेरे कुछ समझ में नहीं आता. असे नाही तसे मदत मतलब क्या बोल रही है तू? ऐक. मोरयानी ना महुआला केक भरवला. मग त्याच्यात काय आहे एवढा? काय आहे? बघ रुबे, आज आहे ना तो नाताळ बाबा आहे ना, त्याच्या वाढदिवसाचा हॅपी बर्थडे आहे म्हणून केक भरवला. रुक. और बर्थडे वाले केक में कोई ऑनियन का कांदा मिलाते हैं? का टाकला कांदा त्या केक मध्ये? बोल. ऑनियन कुठले? लाजवात्या, या एका कांद्यावरून तू मला एवढं बोललीस, पण मोरया महुआ बरोबर नाचला तेव्हा त्याला नाही कोणी काही बोललं. ए रुबडी, तो का हुआ नाचा तो? तो आज संत बाबा झाला होता ना, इसलिए वो नाचा. संत? हे भगवान, क्या करो इस लड़के का. अरे और ही क्या संत बाबा होता है. उसकी वाइट दाढ़ी होती है, लाल टोपी होती है, उसके ऊपर बस ऐसा वाइट रहता है. उसको क्या बोलते हो? सांता क्लॉज असं म्हणायचंय का तुला? हाँ तो वही तो. शाबाश बेटा, रटले. आत्या. हाँ. अगं पण ते नाचले. हाँ तो नाचने दे ना. हाँ पर एक बात है, उसकी वजह से ना मेरा डांस कोई देखा ही नहीं. लाजवात्या, अगं ते नुसते नाही नाचले, एकत्र नाचले, एकत्र. तो नाचने दे ना बेटा, नाचने दे. त्योहार है, नाचेंगे, गाएंगे, झूमेंगे. तुझे क्या है? ते दोघं ना घरामागे बोलताय. धीरे बोल. क्या कह रही थी? थोड़ा अपना वॉल्यूम है ना बड़ा कर. थोड़ा
रुबे, तू माझ्या जखमेवर मीठ चोळू नकोस. लाजो आत्या, जखमेवर कधीच मीठ चोळायचं नसतं. अनुभवाचे बोल आहेत. हो, मागे बल्लाळ मामांना जखम झाली होती तेव्हा मी मीठ चोळलं त्यांच्या जखमेवर आणि वाट लागली ना, त्यापेक्षा हळद चोळू का? हा हा, कशी लावणार आहेस तू हळद? चुप बैठ. ए देख रुबी, एक तो दिन भर मेरी सहेली है ना यामिनी, उससे कोई बात न हो पाए. भेटली पण नाही आहे तिला मी. मला सिरियल बद्दल तिला काहीतरी सांगायचं आहे. ती बिचारी टकली सून आहे ना तिच्याबद्दल, आणि तू आहेस की माझ्या जखम्यावर मीठ चोळते आहे. चुप करा बे. लाजो आत्या, मी काय बोलते काही कळतंय का तुला? खरंच लाजो, खरंच हे लोक काय बोलता आहेत हे समजून घेण्यातच तुझी जिंदगी खर्च होणार आहे. जाऊ दे, मी तुला सांगायला आले ना, हेच चुकलं माझं. आता मीच बघते काय करायचं ते. ए रुबी, भगवान, ये लड़की क्या बोलती है, क्या सोचती है, कुछ समझ में नहीं आता. पगली है. लाजो जी. गुरुजी. लाजो जी. लाजो जी. लाजो जी. ही का बरशी नागपुड्या फुगून गेली? लाजो जी, मी नाचे बेबीचा बाबा पण नाचते. आ गए दुश्मन कही के. बिरजूजी, तुमचं वय तर नाही ना झालंय? अहो, काही लक्षात नाही राहत तुमच्या. तुम्ही बिरजू शेठ, तुमची सौभाग्यवती लाजूजी, त्यांना मी नाच शिकवायला येतो. मी अष्टपुत्रे. विसरलात वाटतं, काही लक्षात राहत नाही तुमच्या हल्ली. अष्टपुत्र कुछ नहीं भूले हैं हम. सगळं मला लक्षात आहे. माझ्याकडे नोकर आहात तुम्ही, त्याचे पैसे घेता नाच शिकवण्याचे, कळलं? लेकिन एक बात बहुत ही महत्वपूर्ण है. तुम्ही बल्लाळला गाण्याचा शिक्षक देऊन बरं केलं नाहीत, हे फार महागात पडेल तुम्हाला. अष्टपुत्रे लक्षात ठेवा. काय महाग आणि काय स्वस्त, आणि मी तुमचा दुश्मन कसा काय झालो सांगा? अष्टपुत्रे, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है और दुश्मन का दोस्त दुश्मन. स्मार्ट बॉय. डायलॉग छान मारलात बघा तुम्ही. हा, हाय भैया, किसने मारा डायलॉग? कौन सा डायलॉग बताओ तो. अरे कौन सा डायलॉग बताओ ना हमका. नाही, तुम्ही थांबले तर मी बोलेन ना. काय झालंय की आपले हे शेजारचे बल्लाळ आहेत ना, त्यांना कोणीतरी गाणं शिकवायला हवं. आता माझ्या ओळखीचे एक गुरुजी आहेत, त्यांची मी ओळख करून दिली, थोडीशी मदत केली. आता मी काही त्यांना स्वतः शिकवायला गेलो नाही की नाही. अष्टपुत्रे, हा, तुम्ही स्वतः शिकवायला गेला असतात ना तर मला काही प्रॉब्लेम नव्हता, कारण तुमची उडी कुठपर्यंत आहे ये हम खूब जानते हैं. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, पळसाला पानं 3. तुम्हाला सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते असं म्हणायचं होतं का? नाही, मला काही म्हणायचं नाही, आणि मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. अष्टपुत्रे, जर तुम्ही तुमचं वागणं नाही सुधारवलात तर या कुंपणातनं आत यायची तुम्हाला मुश्किल होऊन जाईल. अष्टपुत्रे, काय चुकीची मिस्टेक केली गुरुजींनी? एका गरजून निडी माणसाला मदत केली एवढंच ना, तर त्यात काय एवढं बिघडलं? काय बिगड़ना? मेरा तो कुछ नहीं बिगड़ा, लेकिन इनका बहुत कुछ बिगड़ सकता है. इस महीने की फी हम तुम्हें नहीं देंगे अष्टपुत्रे. गेल्या महिन्याची फी त्या लाईटच्या बिलात गेली हो. असं काय करताय? नाही चलेगा. गुरुजींना गुरुदक्षिणा मिळाली पाहिजे. तुझ्या गुरुला गुरुदक्षिणा मिळाली पाहिजे ना, तर ती गुरुदक्षिणा तू दे. क्या हुआ है इनको? अरे गुरुजी, रोने वाली कोई बात नहीं है. देखो, तुम्ही त्यांच्या एवढं मनावर घेऊ नका, पण त्यांच्यामुळे तुम्ही माझ्यावर रागू नका प्लीज. मी देते तुमची फी. रुको, हम आते हैं. रुको रुको. बिरजू शेठ, तुम्ही आता जे काय केलं ते चांगलं नाही. आता बघात मी काय करतो.
धनी सा. हा लावा, वरचा सा लावा. हा लावा. एकदा परत म्हणून दाखवता. हा धनी सा. धनी सा. बल्लाजी बल्लाजी गुरुजी खूप वरती गेला, थोडा खालचा सूर पकडा. हा? हेच मला पटत नाही. यांचं काय आहे मध्ये? अहो म्हणजे काय, आता विद्यार्थी चांगला वर वर चाललाय तर त्याला खाली कशाला यायला लावायचं? बाळ काही ऐकू नकोस रे यांचं, आणि खालचं काही उचलू नकोस. आता मी काय करू ते सांगा. अरे खालचा सा वरचा सा काही माहिती नाही का? सारेगमप नाही का पाहिलं कधी? बरं ठीक आहे, प्रयत्न करतो. नाही आता कसा करणार प्रयत्न? आता नाही येते, म्हणजे सुरू होत आहे लगेच. अहो ते बघण्याचा प्रयत्न नाही, हे सा सा म्हणण्याचा प्रयत्न करतो. सा लावा, सा. हा एकदा म्हणून दाखवता का परत? धनी सा. बघा. हा येणार 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 बाळ. धनी सा. आलं. सा. छान छान छान. बल्लाळजी हो. नाही, मला असं वाटतं की तुम्ही आता गाणं थांबवा. हे सगळं ऐकल्यानंतर मला तरी नाही वाटत की इतक्यात तुम्हाला गायला जमेल म्हणून. अरे मग आता काय करायचं काय? म्हणून मी म्हणत होतो ही स्पर्धा नको, या स्पर्धेत मी भाग घेत नाही. नाही 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 नाही, तुम्ही स्पर्धेत भाग घ्यायलाच पाहिजे, कारण माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे बरं का. त्यापेक्षा पंडितजींचा गळा उधार मिळाला असताना यांना तर बरं झालं असतं नाही का? बाई आहो ही काय बोलताय? जरा ऐका, इकडे या. पंडितजी हे सगळं मला जमेल ना? अहो जमेल, घाबरू नका. बघा, आता त्याने सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही गडबडून जाऊ नका. माझं काय म्हणणं आहे, आत्मविश्वास असा ठेवा की बास, आणि मी दिलेले अभिनयाचे धडे आहेत ना तेवढे जरा लक्षात असू द्या. बल्लाळ आले. बल्लाळ गाने बैठ गया है अब. अच्छा कान पकड़ रहा है. मेरे पैर पकड़ पैर. गाना गा रहा है बेसुर कहीं का असुर. चल सुना कुछ. गान रत्न बल्लाळजी, गाणं सुरू करा. ये गान रत्न है, ये गान रत्न नहीं है, ये गान रत्न है. साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद मिळालाय. पंडितजी तुम्ही सुरू कराच, मग कळेल. चला सुरू करा. म्हणजे गाणं सुरू करा असं मी स्वतःलाच सांगतो आहे. चला गाणं सुरू करा. आता ऐक. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. तिच्या कीर्तीच्या सागर लहरी, तिच्या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डंका. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका. लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलधीतुनी, उभय उपजल्या या जलधीतुनी. या लंकेचे दासी पद तरी, या लंकेचे दासी पद तरी कमला घेईल का. रम्यई स्वर्गाहून लंका, रम्यई स्वर्गाहून लंका.